मुंबईतल्या भायखळा जेलमध्ये नेमका कशा पद्धतीचा कारभार चालतो याचा पर्दाफाश करणारी बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला आहे। काही दिवसांपूर्वी इथल्या कैदी मंजुळा शेटे यांचा मृत्यू झाला आणि आता या सगळ्या प्रकरणातल्या धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत। त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हातात आल्याच्या नंतर मंजुळा शेटेंचा मृत्यू अनन्वित छळ आणि मारहाण केल्यामुळे समोर आल्याचं स्पष्ट होत आहे। मंजुळा शेटेंचा शवविच्छेदन अहवाल म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट माझाच्या हाती लागलाय आणि त्यामध्ये गंभीर बाबी पुढे येत आहेत। खरं तर हे प्रकरण जेव्हा समोर आलेलं होतं त्यांच्या शरीरावरती आणि त्याचबरोबर अंतर्गत भागावरती सुद्धा मारहाणीच्या खुणा आहेत। जेल प्रशासनाच्या खोटारडेपणाचा पूर्णपणे पर्दाफाश झालेला आहे। खरं तर हे प्रकरण जेव्हा समोर आलेलं होतं तेव्हा इंद्राणी मुखर्जीनं सुद्धा या विरोधात आवाज उठवलेला होता। मंजुळा शेटेंवरती अनन्वित अत्याचार झाले, हे प्रकरण सुरू झालं ते काही पाव आणि अंडी यांचा हिशेब लागत नसल्यामुळे मंजुळा यांना जबरदस्त मारहाण करण्यात आली। ही मारहाण इतकी मोठ्या प्रमाणात झाली की मंजुळा यांचा मृत्यू झाला होता। तेव्हापासूनच त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला याबद्दलची चर्चा सुरू झाली होती। गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। गणेश, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट काय सांगतो? 29 तारखेला जे हॉस्पिटलकडनं पोलिसांना सुपूर्द करण्यात आली आहे आणि या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्टपणे दिलेत की 4 एक्सटर्नल आणि 4 इंटरनल इंजरीज मंजुळा शेट्टे यांच्या शरीरावर होत्या आणि त्याचबरोबर ब्लंट ऑब्जेक्ट च्या इंजरीज आहेत, म्हणजे लाकूड किंवा जी लाठी असते त्या लाठीची इंजरी त्यांच्या शरीरावर आहे। अशा प्रकारची या रिपोर्टमध्ये डॉक्टर्सने जे पोस्टमॉर्टम केलं त्यांनी नमूद केलं आहे। त्याचबरोबर जे फायनल कॉज ऑफ डेथ जे आहे ते अद्याप त्यात सांगण्यात नाही आलेलं आहे, कारण त्यामध्ये असं लिहिलंय की विसरा एक्झामिनेशनसाठी पाठवलंय आणि जोपर्यंत विसरा एक्झामिनेशनची रिपोर्ट येत नाही तोपर्यंत फायनल कॉज ऑफ डेथ त्यावर कोणतंही भाष्य अद्याप करण्यात येणार नाही। पण त्याचबरोबर या रिपोर्टमध्ये असंही लिहिलं आहे की डेथ ड्यू टू हॅमरेज ऑफ शॉक किंवा शॉक हॅमरेज। शॉक जे असतं म्हणजे जर एक बुलेट इंजरी लागली तर बुलेट इंजरी मुळे हत्या झाल्यानंतर किंवा मृत्यू झाल्यानंतर त्यामध्ये असं लिहिण्यात येतं की डेथ ड्यू टू हॅमरेज, शॉक हॅमरेज किंवा हॅमरेज ऑफ शॉक, हॅमरेज शॉक आफ्टर हॅमरेज। तर अशा प्रकारचे त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे, ज्याने स्पष्ट होतं की मारहाण करण्यात आली होती आणि बॉडीमध्ये इंजरीजच्या बद्दलही या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे। इन्क्वेस्ट पंचनामामध्ये असं का सांगण्यात आलं होतं यावर एक मोठा प्रश्न आहे आता, पण ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट 29 तारखेला पोलीस अधिकाऱ्यांना दिली होती। त्यानंतरच पोलीस अधिकाऱ्यांनी क्राईम ब्रांचनं या हत्येप्रकरणी 6 जणांना, ज्या जेलर आहेत मनीषा पोखरकर आणि इतर जे 5 महिला गार्ड आहेत त्यांना अटक केली। हेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट जे क्राईम ब्रांचकडे आलं होतं यालाच आधार करत क्राईम ब्रांचनं या लोकांना अटक केली आहे, या सर्व 6 जणांना अटक केली होती। आता पुढील कारवाई क्राईम ब्रांचकडनं करण्यात येते, पण ज्या प्रकारे जेलचे जे कैदी आहेत, इतर लोक जे म्हणतात की मंजुळा शेट्टे यांच्यासोबत मारहाण करण्यात आली होती त्याबद्दल त्या माहितीला या पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर एक दुजोरा मिळतोय आणि आता विसरा एक्झामिनेशनची रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होईल आणि फायनल PM रिपोर्ट जी आहे ती तपास अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात येईल। पण या रिपोर्टमध्ये जे काही आरोप मंजुळा शेट्टे यांच्या घरचे, नक्कीच पहिल्या रिपोर्टमध्ये ज्या बाबी नमूद करण्यात आल्या त्या निश्चितपणे धक्कादायक आहेत। लैंगिक अत्याचार झाले होते मंजुळा शेट्टेंवरती असा देखील आरोप करण्यात आला होता। शवविच्छेदनाच्या अहवालात याबद्दल काही टिप्पणी करण्यात आली आहे का? काही माहिती मिळतेय का? याबद्दल कोणतीही माहिती किंवा या रिपोर्टमध्ये त्याला मेन्शन नाही करण्यात आलं आहे। सूत्रांची माहिती आहे की लैंगिक अत्याचाराबद्दल पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कोणताही खुलासा झालेला नाही, म्हणून असं आता अद्याप असं आपण म्हणू शकतो की लैंगिक अत्याचाराबद्दल कोणताही खुलासा नाही आणि त्याबद्दल कोणते अद्याप पुरावे नाही मिळाले आहेत। इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये सांगण्यात आलं होतं की जे लैंगिक जे प्रायव्हेट पार्ट्स आहेत ते साबूत आहेत आणि आता पुढील रिपोर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट जी येईल ज्यामध्ये विसरा एक्झामिनेशनची रिपोर्ट असणार आणि फायनल रिपोर्ट असणार आहे त्यामध्ये कॉज ऑफ डेथ पूर्णतः समोर येईल। पण अद्याप कॉज ऑफ डेथसाठी हॅमरेज, जी शॉक हॅमरेज असतं त्यामुळे ही त्यांची मृत्यू झाली असावी असं नमूद करण्यात आलंय। पण इंजरीज बद्दल स्पष्ट या 29 तारखेच्या रिपोर्टमध्ये, जी 29 तारखेला रिपोर्ट पोलिसांना मिळाली आहे त्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की इंजरीज आहेत, एक्सटर्नल इंजरी पण आहेत, इंटरनल इंजरी पण आहेत, पण त्यामध्ये त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाला आहे का नाही याबद्दल कोणताही खुलासा नाही करण्यात आला।